हात बघतले माझे. तर मित्रांनो थोडी परतून घेतलंय बघा. मंद आगीवर कशी कुरकुरीत दिसतात ती बघा. एकदम खुसखुशीत झालेली आहेत मस्त आहे की असं एक दुसरा भाजन भाजता. आता बघा अवकाळी पाऊस सुरू झालो. अजून का पावसाचे दिवस येऊ नाही. आत्ता काहीतरी मे महिना संपत येलो. अजून संपक पण नाही. 2-4 दिवस अजून बाकी आहेत. तर हे पावसाची लगबग बघा किती घाई लागली आहे ती. आणि त्याच्यात लोकांची कामं पण अजून अडकण असतात. बरीचशी कामं होची असत. आता पावसाक सुरुवात झाली. मी आता इथून कामं असं आता घरात जातो. तर समोर बघा पाऊस मरणाचा पाऊस भरलेलो हा. घरात जायपर्यंत नाही लागलो पुढे. तरी पण बघूया कशा प्रकारे होता. आता रस्त्यात इंका पावसाचे थेंब दिसतलेच. पहिल्यांदा पावसात भिजायला होता. बरेच दिवस पावसात भिजाग नाही होत आहे. आता भिजतच जावं लागतं माका वाटतं घरात. मित्रांनो कोकणातला पावसाचा क्लायमेट बघा. पाऊस सुरू झालेलो हा बऱ्यापैकी जोरात लागता. मान्सूनचा पाऊस नाही हो, अवकाळी पाऊस हा. काही दिवसांनी परत जातलो. मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आता मी इले कामावरसून जॉबवरसून तर आता मी पळड्यात इलं आहे. तर कारण हे सर काम करूक माणसं येलेली त्याच्यामुळे तुमका दाखवतंय. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघला असलात या कोपऱ्यात नाही असं माचावर लाकडं होती जुनी. ती लाकडं आम्ही आज फोडून घेतली. आज आमच्याकडे कामगार इलेले. तर ही लाकडं अशी फोडून घेतली. आता ही आमका उचलून नेऊन माचाक लावची असत. तर थोडीफार असं अजून थोडे काम करतो ते चालू हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकत येतात त्याच्यामुळे आवाज थोडं कमी येतलो. सर गर्दो मॅच होतो जुन्या लाकडांचो काही वर्षापूर्वीचो तो तोडून घेतलेली काकांकडनं. म्हटलं काका इलेत कामा काही सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं थोडी लाकडं केल्याने आणि त्यासाठी एक सावली होती तेव्हा तिसं थोडी केल्याने आणि साफसफाई केली. त्याच्यात परत लाकडा टाकले आणि ते आता उचलू गई माचाक लावू गई. रसाळ का कापवा हातीन फाडलं म्हणजे रसाळ असतो तो 100%. वा उकलता मधला ह्या भारी भारी वरती ठेव पायरी तो वाढ घे. अवनू घरी घे. हात बघतले माझे. तर मित्रांनो आईन सगळी कामं तड्याची भिजत केल्या आणि दुपारी पाऊस येईल तेव्हा तड्याची लाकडं आहेत ना ती सगळी उचलल्या आणि घराकडे माचाक नेल्या ना. तर ही लाकडं ह्या माचाक लावची असत. तर थोडीशी रवली ती पाऊस कमी झालो तसं म्हटलं तर जाऊया. घराकडे ना भज्याचं कांदो तयार करून ठेवला आहे. आला लसूण वगैरे म्हणजे भजी करूची आहेत त्याच्यासाठी. तर आता ही लाकडं आपण माचाक लावूया. तुमका दाखवतोय कशा प्रकारे माच वगैरे करतात तो. दुपारी 2-2 वाजता जेव्हा पावसाचं काळो गेलो ना तेव्हाच आईन सगळी लाकडं ना माचाक लावून ठेवल्या आतमध्ये. आता ही थोडीशी रवली आहेत ती पण भिजली आहेत. बऱ्यापैकी सुकी गावली पण ही थोडी भिजली ते बघूया. आता हैसरत लावूया माचाक. त्याच्यावर असं कागद घालू गयो ताडपत्री नाही तर ती पुढच्या पावसानं अजून फुगतली. ही काय जरासंच पाऊस पडलो जास्त ना. तर चला तर मग अशा प्रकारे माच करूचं असतं. एकावर एक लावून ठेसर बघा. ही असत लाकडा ही वरची बाकीची टाकूची आहेत. हो लाकडा माचाक लावच्या आधी कांदो कापून घेतलेला आहे. कांद्याचा सगळं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यात आता आम्ही घरगुती चण्याचं पीठ घातला आणि भाकरीचा पीठ घातला तांदळाचा आणि अशा प्रकारे आम्ही बनवून घेतलो. आता आम्ही थोडी थोडी भजी सोडतलो आता तेलात. असं तेल उकळता चालू हा. व्हाय तसं तापाक नाही अजून. तर थोडी थोडी सोडून घ्यायची. एकदम कमी फ्लेमवर ना चांगल्या प्रकारे भाजतली. अजिबात तेल रावायचं नाही जास्त. बघा तुम्ही तर मित्रांनो थोडी परतून घेतली बघा. मंद आगीवर कशी कुरकुरीत दिसतात ती बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे परतून घ्यायची थोडी थोडी आणि चारी साईडने भाजायची. मंद आगीवर ना मस्त आहे की ना भाजून घ्यायची. चांगल्या प्रकारे तळून घ्यायची. जरा लालसर झाली का परतायची अशी.
जास्त काळपट होऊ द्यायची नाही, थोडीशी गोल्डन झाली काय काढून टाकायची. मित्रांनो आवाज बघा, एकदम खुसखुशीत झालेली आहेत मस्त आहे की असं एक दुसरा भाजान भाजता. तर मित्रांनो खुसखुशीत खमंग भजी तुमका जर आवडली तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ माझे असेच सपोर्ट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आता चणणीचे मासे, कोके, कुर्ले अशा प्रकारचे तुमका रेसिपी येतले. त्याचबरोबर कोळताचा सांबारा, वालीच्या घराचा सांबारा, अळू, पेवग्याची भाजी अशा प्रकारचे तुमका कंटेंट येतले. नक्की आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा माझ्या चॅनलला.